तर दुसरीकडे बीडमधील हत्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर विधानसभेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। वाल्मिक कराडचा खंडणी प्रकरणात सहभाग उघड असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर कारवाई होणारच असं सुद्धा आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलंय। वाल्मिक कराडवर कारवाई होणार, बीड एसपीची बदली, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा। बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या कारवाईची घोषणा केली आहे। या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असून हत्या प्रकरणामध्ये संबंध आढळल्यास कारवाई करू असा इशारा फडणवीसांनी दिला। आम्ही कुणालाही सोडणार नाही म्हणणाऱ्यांनीच वाल्मिक कराडला सोडलं। संतोष देशमुखांची हत्या झाली ती खंडणीच वाल्मिक कराडनं मागितल्याचं आव्हाड यांनी म्हटलंय। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल। आम्ही कोणालाही सोडणार नाही आहोत। तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं, त्याला सांगितलं की आम्ही 302 चा आरोपी करणार आहोत। ज्या खंडणीत नाही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी। वाल्मिक कराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाचवणार। वाल्मिक कराड खास माणूस असल्याचं मंत्रिमंडळातीलच व्यक्ती सांगतो, त्यामुळे धनंजय मुंडेंना हे सरकार घाबरतंय का असा सवाल आव्हाडांनी केलाय। म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीच संबंध नाही? वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर, विकृत है, तो सायकोपॅथ है। रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे। एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल, न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। टाइमलाईन आपण साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू। माझी आता एकच मागणी आहे की आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही अटक केली पाहिजे। मग कशी यंत्रणा करायची तुम्हाला करून घ्या। उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाचा उद्या 13वा उद्या आहे, संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे आरोपी जेरबंद करा। मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे बाहुबली मंत्रिमंडळात आहेत असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। मुख्य आरोपीला अजून अटक का होत नाही असा सवालही राऊतांनी विचारला। जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस हे जे मागणी करतायत की मुख्य आरोपीला अटक करा, ती अद्याप का अटक होत नाही? आणि मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे त्याचे जे बाहुबली आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले। ते जे आका आहेत ते त्यांचे शागिर्द आहेत, त्यांच्या शागिर्दावर एवढं सगळं होत असताना ते कुठे लपून बसलेले आहेत मला माहिती नाही। त्यांनी समाज माध्यमाच्या पुढे यायला पाहिजे, प्रसार माध्यमाच्या पुढे, समाजाच्या पुढे। नाव तर घ्यावं साहेब, एवढं काय आहे? आका कोण? त्यांना आका जो म्हणायचा आहे तो मंत्रिमंडळात आहे। आता आका म्हणजे आकाचा अर्थ बॉस कोणाला म्हणतात बीडमध्ये? डी फॉर डॉन अँड डी फॉर नाव घ्यायला घाबरतोय म्हणजे बीड हत्या प्रकरणामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखाच्या मदतीची घोषणाही फडणवीस यांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे। जसं लोक म्हणतात ना की ते बीड म्हणजे मिनी बिहार आहे, तर बिहार परवडलं पण बीड नाही अशी गंभीर परिस्थिती सध्या बीडची आहे। आणि हे जे गुंड मवाली गाव गुंड जे हे पाळून ठेवलेत या सगळ्या राजकारण्यांनी यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। म्हणून वाल्मिक कराड यांना उद्यापर्यंत जर अटक झाली नाही तर उद्याच्या उद्या आम्ही बीडला जाऊन मोठ्याच्या मोठं लोकांचं आंदोलन छेडू। या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। त्या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय,
हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय.